शरद पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर. येत्या 6 तारखेला होणाऱ्या राज्यसभेच्या शपथविधीसाठी शरद पवार उद्या दिल्लीला रवाना होणार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार. राष्ट्रवादी काँग्रेसमधील पत्रांबाबतचा संभ्रम संपेना. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही. न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या 3 मंत्री 2 आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट. राजकीय विषयांवर मार्गदर्शन घेण्यासाठी भेट, तर राष्ट्रवादीची धुसफूसवरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. भोंदू खरातने दुबईसह 4 ते 5 देशात पैसे पाठवले. रोहित पवारांचा खळबळजनक आरोप. तर अधिकारी नेत्यांचे पैसे पाठवण्याची हवाल्याचा वापर. रोहित पवारांच्या आरोपांमुळे खळबळ. भोंदू अशोक खरातला मंत्री संजय शिरसाटांसह उबाटा नेते मिलिंद नार्वेकरांचा फोन. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट. नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळून भीषण अपघात. कार थेट पाण्यात भरलेल्या विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू. 6 चिमुकल्यांचा समावेश. मुख्यमंत्र्यांकडून तत्काळ कारवाईचे आदेश. नाशिकच्या दिंडोरीत झालेल्या कार अपघात स्थळाची गिरीश महाजनांसह नरहरी झिरवाळांकडून पाहणी. तत्काळ विहीर बुजवण्याचे आदेश दिल्याची महाजनांची माहिती. माओवादी प्रशांत बोल उर्फ किशनदाचा तुरुंगात उपचारादरम्यान मृत्यू. कोट्यावधीचं बक्षीस असलेला सर्वोच्च नेता असलेला किशनदा 2021 मध्ये झाली होती अटक. आणि कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये बैलगाडा शर्यती दरम्यान अपघात. बैलगाडी अंगावरून गेल्याने 3 जण जखमी. थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. आता एक सविस्तर बातमी पाहूया. भोंदू अशोक खरात सोबत राजकीय पुढाऱ्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे रान पेटलं होतं. खराशी जवळीकीमुळे चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण हे प्रकरण इथेच थांबत नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक सीडीआर बॉम्ब टाकलाय, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पाहूया. दमानियांचा सीडीआर बॉम्ब. खरात आणि चाकणकरांमध्ये 177 कॉल्स. एकनाथ शिंदेंसोबतही 17 वेळा संभाषण. खरात सोबत नेमकी काय चर्चा? भोंदू अशोक खरात कुणाकुणाच्या संपर्कात होता याची माहिती समोर आल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय. त्यामध्ये बड्या नेत्यांची नावं असल्याचा गौप्यस्फोट दमानी यांनी केलाय. खरात सोबत अनेक राजकीय नेत्यांशी उडबस होती. त्यातील काही राजकीय नेत्यांचा आणि खरातचा फोनवरून संवादही होता, असा दावा अंजली दमानी यांनी केलाय. खरात सोबत असलेल्या संबंधामुळे राज्य महिला आयोग अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर आणि अशोक खरातमध्ये 177 कॉल्स झाल्याचं समोर आलंय. यातील 119 इनकमिंग तर 58 आउटगोईंग कॉल असल्याचा दावा दमानी यांनी केलाय. यातील 6 मे 2025 ला खरात आणि चाकणकरांमध्ये तब्बल 22 मिनिटं संभाषण झालंय. तर प्रतिभा चाकणकर आणि खरातमध्ये 236 कॉल्स झालेत. या प्रकरणी रुपाली चाकणकरांची चौकशी होण्याची मागणी दमानी यांनी केली आहे. 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलले होत्या. तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटनेला यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे. कारण इतका वेळ कोणी कुठल्याही गुरुशी कधीही बोलत नाही. 177 कॉल आणि 33,727 सेकंड जर ही व्यक्ती बोलत असेल तर ती काय बोलत होती याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरातमध्ये मोबाईलवरून संभाषण होत असल्याचा दावा दमानी यांनी केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खरातमध्ये 17 कॉल्स झाले होते. यात 10 इनकमिंग तर 7 आउटगोईंग कॉल्सचा समावेश आहे. यातील 17 एप्रिल 2025 मधील एक कॉल तर तब्बल 21 मिनिटांचा होता.
याच मोबाईल संभाषणावरून अंजली दमन यांनी सवालांच्या फैरी डागल्यात। आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। आता व्हॉट्सॲप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं। तर आत्ताच्या घटकेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत, ते कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी देणं गरजेचं आहे। केवळ एकनाथ शिंदेच नव्हे तर अनेक राजकीय नेत्यांचे आणि खरातचे कॉल्स झाल्याचा दावा दमन यांनी केलाय। चंद्रकांत पाटील आणि खरातमध्ये 8 वेळा संभाषण झालं होतं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खरातमध्ये 8 कॉल झाले होते, तर आशिष शेलार आणि खरातमध्ये 1 कॉल झाला होता। हे केवळ नॉर्मल कॉल्सचे रेकॉर्ड आहेत। व्हॉट्सअप कॉलची संख्या यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असू शकते अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली। चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत, सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे। आता हे मी नॉर्मल कॉल बद्दल बोलतेय, याच्यात व्हॉट्सॲप कॉल्सचा काहीही उल्लेख नाहीये, कारण त्याची माहिती आपल्याला मिळू शकत नाही। अंजली दमन यांनी अशोक खरात आणि राजकीय नेत्यांच्या फोन कॉल्स बाबत गौप्यस्फोट केल्यानंतर याबाबत शिवसेना नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली। मला काही वेळेला असं वाटतं की ते खरातला आपण वाचवतो की काय, म्हणजे आरोप प्रत्यारोप कुणावर होत आहेत, ज्यांनी खरा गुन्हेगार आहे तो बाजूला आणि इतरांना आरोप, जे काही चौकशीत समोर येईल, मग कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणताही नेता असू द्या, त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे, म्हणून त्याची चिंता करू नये ना। आता रोज एकच विषय चालू आहे खरात आणि त्याच्या संबंधित असलेले पुढारी, पुढारी काय असेल, अधिकारी काय असेल, जो जो त्या पापामध्ये सहभागी असेल सर्वांवर कारवाई ही केली जाणार आहे, म्हणून त्याची चिंता कुणी करू नये। केवळ राजकीय नेत्यांसोबत नाही तर देश आणि परदेशातूनही खरातला कॉल्स येत होते। खरातला कतर, UAE, ऑस्ट्रेलिया, US व्हर्जिन आयलंड, ओमानमधून फोन आल्याचा दावाही दमन यांनी केला। अंजली दमनिया यांनी ही सर्व माहिती मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि SITच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवली आहे। खरात आणि या राजकीय नेत्यांशी केवळ ओळख नव्हती तर त्यांचा एकमेकांशी संपर्कही असल्याचं यातून समोर आलंय। खरात आणि राजकीय नेत्यांमध्ये नेमकं काय संभाषण झालं होतं याचा तपास करण्याची मागणी दमन यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।